पुण्यात गणेश उत्सवात पशुपतीनाथ मंदिराचे दर्शन, पंचवटी मित्रमंडळाची भव्य आरास। धुळे शहरातील देवपूर परिसरातील पंचवटी मित्रमंडळाने यावर्षीच्या गणेश उत्सवात धुळेकरांना एक अविस्मरणीय अनुभव दिला आहे। मंडळाने नेपाळच्या प्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिराचा भव्य आरास उभारून सर्वांना चकित केले आहे। भारतीय जनता पार्टीचे नेते अनुप अग्रवाल यांच्या हस्ते या आरासचे उद्घाटन करण्यात आले। यावर्षी मंडळाला 11 वर्षे पूर्ण झाली असून गेल्या 11 वर्षापासून मंडळ विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करत आहे। या वर्षीचा गणेश उत्सव याबाबतीत एक विशेष टप्पा आहे। मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या कल्पकतेने आणि मेहनतीने पशुपतीनाथ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती उभारली आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मंडळाने धार्मिक आरासचे आयोजन केले आहे। धुळेकर नागरिक मोठ्या उत्साहात या आरासला पाहण्यासाठी येत असतात। पशुपतीनाथ मंदिराचा हा भव्य आरास पाहून धुळेकर नागरिकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे। मित्रमंडळाच्या या कल्पनेला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे। मंदिर परिसरात रोजच्या रात्री भजन, कीर्तन, आरती या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे। या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहत आहेत। नमस्कार, मी गजेंद्र पंडित खरोटे। पंचवटी मित्रमंडळातर्फे यंदाच्या वर्षी आपण पशुपतीनाथ मंदिर नेपाळ येथील देखावा सादर केलेला आहे। मागील वर्षी 2 वर्षापूर्वी आपण केदारनाथ तसेच बद्रीनाथ पण सादर केले होते। हा देखावा तयार करण्यासाठी आपल्याला मागील 15 दिवसापासून पंचवटीतील सर्व कार्यकर्ते मेहनत घेत आहेत। त्यांनी सर्व काम स्वतः मेहनतीने करून कुठलाही बाहेरून मजूर न मागवता केलेले आहे व त्याची पूर्तता आज पूर्ण झालेली असून आज त्याचं उद्घाटन आपण केलेलं आहे। पंचवटी मित्रमंडळाचे हे 11वे वर्ष असून मागील 11 वर्षापासून कायम आपण विविध प्रकारचे देखावे सादर करत आलो आहे, विविध देवस्थान सादर करत आलेलो आहोत। जेजुरीचे देखावा आपण सर्वात सुरुवातीला सादर केला होता। त्या वर्षापासून सतत आजपर्यंत विविध देवस्थानांचे देखावे आपण सादर केलेले आहेत। नमस्कार, गणपती बाप्पा मोरया।